जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, एक इमर्जन्सी आहे. जरांगे पाटलावरती भुंकण्यासाठी सरकारने जसं म्हटलं, तुम्हाला काल परवा व्हिडिओ टाकला. भाजप आमदार प्रणय फुके, नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके हे ओबीसीचे स्वयंघोषित मनवणारे नेते आता जरांगे पाटलावरती बोलत आहेत आणि दंगली घडवण्याचं जरांगे पाटलावर टार्गेट करत आहे की मुंबईच्या ठिकाणी गणपतीच्या वेळेस जरांगे पाटील दंगली घडवणार आहेत. पण हे स्वतः सरकारनं रचलेलं कट कारस्थान आहे. त्यावर लक्ष आपण दिलं पाहिजे. आणि प्रत्येक मराठा बांधवाला एक विनंती आहे, सोशल मीडियाचा वापर करून असल्या दलालांना आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे. प्रत्युत्तर जर नाही दिलो तर काहीतरी कट हा सरकारचा सिजेल आणि आपल्या मराठा आरक्षणाला डाग लावण्याचा प्रयत्न करतील. तरीही मराठे असे गपची बसणार नाहीत. त्यांची मनोजदादा जरांगे पाटलांची प्रतिमा ही सर्वांनाच माहिती आहे कशी आहे ती. त्यासाठी सांगतोय, प्रत्येक मराठा बांधवाला आपण सोशल मीडियाचा वापर करा. जे मनोजदादा जरांगे पाटलावरती हल्ले करतील, म्हणजे शाब्दिक हल्ले, तर त्यांना त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर द्या. तो नागपूरचा आमदार कोणतरी आहे, प्रणय फुके म्हणून, त्यानं काल वक्तव्य केला, जसं मोसम येतो तसा जरांगे पाटील बाहेर निघतो. म्हणजे एक तुम्ही विचार करा प्रवृत्ती. आणि आज लक्ष्मण हाके आज काय बोलला की गणपतीच्या वेळेस जरांगे पाटील तिथं जाऊन ओबीसी आणि मराठा वाद लावून दंगल वाढवण्याचा प्रयत्न आहे. हे असे लोक कुत्रे भुकलेले सोडलेत आत्ता जरांगे पाटलावरती सरकारने. विचार करा. समाजाला आत्ताच विनंती आहे. आणि एक सांगतोय, आपल्या जवळ म्हणजे फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, काय जे असेल सोशल मीडियाचं तंत्र, त्याच्यावरती व्यक्त व्हा आणि जरांगे पाटलाला सपोर्ट करा. एवढी आरपारची लढाई कधीही होणार नाही. आपल्याला टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं कधीही भेटणार नाही. म्हणून सांगतोय मराठा समाजाला, आपल्याला एकजुटीनं 29 ऑगस्ट 2025ला मुंबईकडे कूच करायची आहे. असल्या भाकड खताकडे न लक्ष देता आपल्याला जरांगे पाटलाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आहे. आणि तेही स्वतः ताकदीनं, आत्ता नाही तर कधीच नाही. प्रणय फुकेसारखे आमदार जे असतील तर त्यांना तुम्ही तशाच पद्धतीनं तोंड द्या. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा.